निवडणुका जवळ आल्या की मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जाते, किंबहुना त्यांना वेगवेगळे प्रलोभनही दाखवले जातात. पिंपरी चिंचवडमध्येही असाच एक प्रयोग सुरू आहे. कांचनताई अमोल जावळे यांना भाजपकडून प्रभाग 23 साठी तिकीट हवंय आणि हे तिकीट हवं असतानाच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 50% सवलतीच्या दरात काही वस्तू वाटपचं ही एक योजना किंबहुना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महागाईचा जमाना आहे आणि महागाईच्या जमान्यात 50% वस्तू मिळत असल्यामुळं ग्राहक सुद्धा या ठिकाणी येत आहेत, किंबहुना हे मतदार या प्रभागातले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत. कांचनताई जावळे यांचे पती आता आपल्यासोबत आहेत, अमोल जावळे. का तुम्हाला हे सुचलं असं करायला? एक मला चांगला उपक्रम हा वाटला की मतदारापर्यंत हा पोचता येईल आणि जेणेकरून लोकांना या महागाईच्या ह्याच्यामध्ये चांगलं आपल्या परीने एक चांगलं म्हणजे एक वस्तू मिळतील, चांगल्या कंपनीच्या आहेत. आपलं एक चांगला प्रत्येक वेळी आम्ही एक काम करत असतो. काय काय वस्तू आपण आता इथं ठेवलेल्या आहेत? TV आहे, फ्रीज आहे, लहान मुलांच्या सायकली आहेत, मोठ्या सायकली आहेत, बरेच टोटली इलेक्ट्रॉनिक वस्तू टोटली सर्वच आहे तिथं. आणि आता कसा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप चांगला आहे. 200च्या वरती आमच्याकडे लोकांनी आतापर्यंत येऊन बुकिंग करून गेलेले आहेत. रोज 100 सायकली आमच्या इथनं लोक नेत आहेत. स्वस्त असल्यामुळे आणि 50% सवलतीमध्ये असल्यामुळे लोक ते बऱ्याच प्रमाणात चांगला रिस्पॉन्स देतील. एवढा आता तुम्ही खर्च करताय, 50% तुम्ही तुमच्या खिशातले घालणार आहात, तिकीट मिळेल का? पण आता एवढा खर्च केल्यावर पण आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही कामाला लागा व आमच्या इथले स्थानिक काळूशेठ बारणे यांनी पण आम्हाला शब्द दिला आहे आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला तिकीट मिळून जाईल. तर आता आपल्यासोबत काही ग्राहक आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बोलूयात. महागाईच्या जमान्यात 50% वस्तू मिळतात म्हणून तुम्ही इथं आलाय? हो, नक्कीच. आणि काय काय खरेदी करताय? ते 43 इंची स्क्रीन घेतोय मी, शेगडी घेतोय, एक फिल्टर घेतोय आणि वॉशिंग मशीन पण घेतोय. एवढ्या एकदम खरेदी करण्याचं काय कारण काय? काय नवीन घराचं पोझिशन भेटलंय, मग वस्तू घ्यायच्याच होत्या आज ना उद्या. त्या अमोल दादाच्या सहकार्याने भेटतायत, त्यांना धन्यवाद परत एकदा. पण निवडणुका पण येत आहेत आणि त्याच अनुषंगाने हो, तसंच म्हणता येईल. मग मतदान कोणाला देणार? त्यांनाच देणार ना, ऑब्विसली. बरोबर आहे. म्हणजे आता हे तुमचे मतदार आहेत म्हणून इथले. आता तुम्ही हे जी योजना ठेवली आहे फक्त प्रभाग क्रमांक 23 मधल्या मतदारांसाठीच ठेवली आहे की आजूबाजूचे कोणी आल्या तर चालणार आहे? नाही, सर्व आम्ही जेवढे पण अनेक येतात आम्ही त्यांच्याकडे म्हणजे सर्व प्रभागातले लोक येतात. असं काय नाही की फक्त 23 मधले, 24 मधले पण येतात, 25 मधले पण येतात. जे येतात त्यांना आम्ही सहकार्य करून ते आपण त्या गोष्टी देतोय. तर या ठिकाणी ही जी योजना राबवलेली आहे, किंबहुना जी शक्कल लढवलेली आहे, ही शक्कल लढवल्यानंतर ही भाजपला भावते का? आणि या ठिकाणी कांचनताई अमोल जावळे यांना भाजप तिकीट देतं का? आणि ते तिकीट दिल्यानंतर हे जे काही प्रलोभन या ठिकाणी मतदारांना दाखवलेलं आहे त्याचं रूपांतर मतात होतं का? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.